कॉपीराइट येईल ना तुले गाईस फोन आया, माँ का फोन आया, कॉपीराइट तेरी तेरी माँ का फोन आया. काही आम्ही दिसत नाही आहोत. गाईज हा मागचा व्यक्ती 1 तासापासून बोलतच आहे. का माहीत कोणासोबत बोलत आहे, घरच्याही सोबत बोलत आहे का. आता 1-1.5 तास झाला. आम्ही राणेले भेटूनही आलो. 1.5 तास गोष्टी झाल्या. आता आम्ही चाललोय वापस लायब्ररी, तरी तो फोनवर बोलूनच राहिला. कसं होऊ शकते इतक्या वेळ बोलणं. हा टॅलेंट मला काऊन नाही आहे. तुला आहे का रे? नाही, मी पण नाही बोलू शकत. नाही, मला इथं नाही आहे बा. माझं म्हणजे तोंड दुखतं खूपच. तोंडही दुखतं आणि माझा डोकंही दुखतं. इथं एवढं आहे. काहीच मी ना शॉर्टसाठी काही काढलंच नाही. अबे तू ते गाडी जडल्याचा व्हिडिओ पाठवला ना मला. पाठवतो काय तुले चांगला वाला इंस्टावरचा. व्हॉट्सअपवर. अबे चांगला वाला पाठव. माझ्याकडे तू पाठवतो इंस्टावरचा पाठव ना. इंस्टावर कुठून पाठवतो असं ना एखादीकडनं अपलोड केला. तर वायर भाई आमच्या लायब्ररीत जाताना नाही का काही एक वायर पडते. तो वायर नाही का खंब्यातून इतका लोंबून आहे का ब्रेक नाही लागत. काही दिवसानं असं वाटत आहे का तो वायर आमच्या गळ्यात लटकणार आहे. अंधारात नाही दिसलंच नाही मला. एवढंच खाली आहे गाईस. आणि त्याच्या खालून आम्ही गाड्या नेतो. उंच पुरा माणूस गेला आणि अटकते मरते देतो. आणि मी हाऊस उंचा जास्त. अजून खाली आज आला तो वायर रात्री. मी येतो सीधा पजवत न अटकतो मरतो. पहा गाईस ते आत्ताही बोलूनच राहिलं. हो बोलूनच राहिला गाईस. तो बोलूनच राहिला. खराब आहे खरं. नाही आपलंही आहे. ठीक आहे. नाही तू ये. हो एवढा बोलत आहे गाईस. म्हणजे पाऊण 1.5 तास झाला. 1.5-2 तास आले आता. त्याचंही चालू झालं गाईस. त्याचं इथं दिसत आहे का तुम्हाला. ते तर दोघंही गाईस दोघंही बोलून राहिले गाईस. का सांगू मी फक्त तुमच्यासोबत बोलत आहो गाईस. त्याच गोष्टीवर मग सबस्क्राईब करून द्या. अरे 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 हे कोणती एडिटिंग वगैरे गाईस. शॅडो माझ्या तोंडावर येत आहे. हां असं. चला गाईस आता आम्ही जाऊ लायब्ररी. अरे हा भाऊचं झालं आहे गाईस बोलून. असं आहे ना. असा गाईज मी काही कोणासोबत बोलत नव्हतं. आपला काय म्हणते त्याला घरगुती मामला नाही. तर मी यायला काही सांगितलं नाही ना. पोरी बिरी सोबत बोलताय म्हणून. नाही घरगुती माणूस चांगला आहे. घरगुतीच बोलत मी पाहिन म्हणा. मग नंतर का सांगितलं नाही काही. मी काही बेकार बोलतो का तुम्हाला तर माहीतच आहे. हे आता हे बोलून राहिला आता निवड हो का करून राहिलं. या ना पण तू किती वेळ बोलला. 2 तास झाले असं. 38 मिनिटं झाली. बोडख 38 आहे बरं. 37 अर्धा तास बोलला गाईस. अर्धा तास नाही. अबे हो ना अर्धा तास. अर्धा तास नाही काही. खूप बोलत राहते याचे. म्हणजे खूप जिवलग प्रेम आहे आमचं. म्हणजे एवढं येते कुठून शब्द. कोणासोबत बोलते ते सांगा अगोदर. अरे सांगितलं भाई. नाही म्हणलं पोरी आई सोबत बोलत तरी ते पोरीच करत आहे. लोक करत तुम्ही ऐकत जा याचं. मी सांगत आहो ना खरं घरच्या सोबतच बोलत होता. आता त्याला म्हणलं का पोरी आई सोबत बोलताय तर त्याला वाटते घरच्या सोबत बोलताय. अच्छा मग आता पोरी सोबत. हा पोरी सांगितलं त्याला वाटते घरच्या सोबत बोलताय. असं आहे. उलट काम आहे काय. चला मित्रांनो आता आता ठीक आहे. आता आमचा दिवस संपलेला आहे. आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. दॅट्स इट फॉर टुडे. काही दिवसानं खूप एनर्जी येईल वापस. एक मिनिट गाईज हे आपला मालकपूरचा पोलीस भरती बद्दल थोडसा मोटिवेट. पोलीस भरती देणार आहे गाईज. आता उद्यापासून सकाळी 6 वाजता उठणार आहे आणि प्रॅक्टिस करणार आहे. खूप त्याला डेडिकेट केलं आहे. आता आम्ही मोटिवेट केलेलं आहे. आता सकाळी उद्या सकाळी येतो म्हणता ग्राउंडवर. पण आता काय करते तर माहित नाही. स्विच ऑफ करते मोबाईल का त्याला सांगतोच मी. तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुमचा युट्यूबवर कसा आहे. येईन का सकाळी का नाही. उद्या सांगतो नालायक आहे का कसा आहे. आम्ही तर सांगतोच म्हणा. अनफॉलो करू शकता तुम्ही उद्या जर ना उठला यार.
तुमच्या खातीर मी धावून येईन. ठीक आहे गाईज, तुम्हाला उद्या सकाळी ब्लॉग दिसेल 6 वाजता रनिंग ब्लॉग. बरं ते ठीक आहे. गूगल जेमिनी. हेलो गाइज, मैंने चालू कर दिया है ब्लॉग क्योंकि बहुत देर से मैं बैठा हूँ और सायंकाल तो चला गया घर. इसको छोड़ के चला गया अकेले. तो इसके साथ गप्पा गोष्टी चालू है मेरे. तो मी म्हणलं हो तर मी म्हणलं खाली बिली बसण्यापेक्षा ब्लॉग काढावं नाही का. ब्लॉगचं ब्लॉगही होऊन जाते, यूट्यूबचं यूट्यूबही होऊन जाते. हो तसं हिंदीमध्ये घे गाईस. तुम्ही इंटरस्टेलर मूवी पाहिली असेल तर कमेंट करा. इंटरस्टेलर ज्यांना नाही पाहिली तर मी याला रिकमेंड केली का पहा बा म्हणून. एक नंबर मूवी आहे, म्हणजे मास्टरपीस आहे, मास्टरपीस. असं वाटते काहीतरी जगा वेगळं पाहिलं माणसानं. तसं मला असेच मूवीज आवडते सायन्स फिक्शनल, पण असे चांगले स्टोरी अजून काय म्हणते त्याला एडिटिंग त्याच्यात डिटेलिंग चांगली राहिली तर मजा येते पाहासाठी. नाही तर भाई बहुत सारे राहते सायन्स फिक्शनवाल्या मूवीज ते खतम राहते. जसे टॉलिवूडमध्ये राहते, काहीच्या काही बनवून देते. बॉलिवूडवाली तशीच आहे म्हणा, काहीच्या काही बनवते सायन्स फिक्शनच्या नावावर. आता हॉलिवूडचं मजा येते पाहासाठी. ते मग मार्वेल असो DC असो. आणि ते भाई त्याचा जो डायरेक्टर आहे ना क्रिस्टोफर नॉलन त्याचे भाई 101 पिक्चर आहे. इन्सेप्शन आहे, अजून ओपन हॅमर म्हणून आहे, ओपन हॅमर, डॉक्टर ओपन हॅमर त्याच्या बी आहे ना बे. त्याच्या बी पाय अबे चूप का हा काही चूप राह म्हणते म्हणजे असं करते काही ब्लॉगमध्ये चूप नाही राहता येत. हार्दिक पांड्या ह्यावाला एकच मारते गाईच. हा डायलॉग कोणता काय म्हणता तर हेलो गाईच. अच्छा हावाला डायलॉग ते एकच मारते. नाही तर ते तर माराच लागेल, त्याच्याशिवाय बोलू कसा. त्याच्यावर काही नाही म्हणते आधी. ते तर मित्रांनो बंद केलं काहीच मी आता हॅलो गाईज केलं आहे. थोडंसं चेंज यायला पाहिजे नाही का माणसात. थोडा बहुत टाईमनुसार चेंज यायला पाहिजे, इव्हॉल्युशन झालं पाहिजे. तर म्हणून आता हॅलो गाईज. तर मित्रांनो स्किप केला आहे. तर मित्रांनो पुन्हा येईल काही वेळानंतर 1-2 दिवसारे काहीच. हे बघू शकता तुम्ही खुर्चीचं का केलं आहे आणि नाही तोडली आहे. नाहीच खुर्चीचा निसंतान झालेला. हा माणूस लायब्ररीची प्रॉपर्टी तोडताड करून राहिलेला आहे. तरी 1 रुपये लायब्ररी दिला नाही. याला मी लायब्ररीला हे करतो विनंती की याच्याकडून पैशाची माग करावी. काही आपण हे वाक्य सगळं काही व्हाईट गोल्ड विकला आहे आणि गरीब झालो काही. हार्दिक पांड्या गरीब झालेला आहे आता. का घेत आहे का नाही मूवी. घेतल्याशिवाय तरी जातो भाऊ. पण तुला आवडेल का बे तशा मूवीज बे. तुला आवडते ते मारदाडवाल्या तेलुगूवाल्या आवडते पानचटल्या. हॅलो इकडून बुक्की मारली का गेलं तिकडं. काहीच माझा मित्र बी आला आहे, कास्तकार मित्र शेतकरी. बहुत पैसा आहे भाऊ, बहुत पैसा. शेती आहे भाऊकडलं, शेती आहे, बहुत शेती आहे. पण नाही का भाऊकडं पल्सरमध्ये टाकायला पेट्रोल आहे. चला गाईस आता आम्ही बोलतो थोडंसं मग भेटू.